ज्यांनी मला प्राप्त करून दिली ते BL सुर्वे सर यांचं मी शतशः आभार मानतो आणि मी सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुमचे बऱ्याच जणांचे महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की कॉलेज चालू आहेत, काही ठिकाणी बंद आहेत. मग अशा वेळेला ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय पुढे आला. आपण सर्वजण त्या पद्धतीनं सध्या शिक्षण घेतोय, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतोय आणि त्याच्यामधून जो प्रॅक्टिकलचा जो फील, थिअरीचा जो फील तुम्ही वर्गात असताना जो घेत होता तो देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही सर्व शिक्षक वृंद आपल्यासाठी करतो आहोत. आजच्या या प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला ॲमीटर, व्होल्टमीटर आणि मल्टीमीटर याची ओळख करून देणार आहे. सुरुवातीला काही वेळ मी बोर्डवर तुम्हाला शिकवेन आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रॅक्टिकलचा जो आहे, जो काही अनुभव आहे तो आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिक्षकांनी आपल्याला इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित जे काही मूलभूत राशी आहेत किंवा ज्या मूलभूत टर्म्स आहेत त्याबद्दल अवगत केलं असणार आहेत. कोणत्या कोणत्या आहेत त्या राशी? तर त्या आहेत दाब, प्रवाह आणि विरोध. खरं तर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं हे जे पूर्ण शास्त्र जे आहे हे या तिन्हींच्यावर आधारित आहे. हे पण आपण शिकलेलो आहे. दाबालाच इंग्रजीमध्ये व्होल्टेज असं म्हणतात किंवा पोटेन्शियल डिफरन्स असा शास्त्रीय शब्द आहे. आपण तिथे त्याला व्होल्टेज असा शब्द वापरलाय. प्रवाहाला आपण करंट असा शब्द वापरलेला आहे. इंग्रजीमध्ये करंट म्हणतात, आपण मराठीमध्ये प्रवाह म्हणतो. आणि विरोध म्हणजे ज्या सर्किट मधून जेव्हा प्रवाह वाहतो त्याला त्यात जो विरोध निर्माण होतो, रेजिस्टन्स निर्माण होतो. बंद पडलं कसं काय रे? बंद झालं. एक मिनिट, आता आलं का बघ? आलं? यायला पाहिजे रे. हॅलो सर. सर दिसतंय तुमचं बरोबर दिसतंय, हा, आवाज येतोय. ओके आहे सगळं ओके. ओके आहे ना? ठीक आहे. हो. तर विद्यार्थी मित्रांनो, दाब, प्रवाह आणि विरोध, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स या तीन मूलभूत राशी ज्या इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहेत. सर्वप्रथम कोणतीही राशी जरी झाली ना तर ती मोजायला काहीतरी मीटर्स असतात किंवा काहीतरी आपण एकक वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ लांबी मोजायची असेल तर आपण मीटर पट्टी वापरतोय. वजन मोजायचं असेल आपण तर किलोग्रॅमचं वजन वापरतोय. द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण लिटर, मिलीलिटर वगैरे एकक वापरतो. तसं आपल्या इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित हे या ज्या राशी आहेत, दाब, व्होल्टेज, प्रवाह किंवा करंट आणि रेजिस्टन्स, या हे मोजण्यासाठी आपण व्होल्ट, अँपियर आणि ओहम ही एकक वापरतो. दाबासाठी व्होल्ट एकक वापरलं जातं, प्रवाहासाठी अँपियर हे एकक वापरलं जातं आणि विरोधासाठी ओहम हे एकक वापरलं जातं. मुलांनो, बारकाईनं पाहिलं तर ह्या तीनही एककांची जे नाव आहे हे विशिष्ट शास्त्रज्ञांचं आहे. म्हणजे पाश्चात्य देशातील असतील किंवा युरोपमध्ये असतील, ज्या काही देशामधील शास्त्रज्ञांनी संशोधन करून त्या त्या विभागावर संशोधन करून ते त्या गोष्टीचं फाइंड केलेलं आहे, शोधून काढलेले आहे, त्याचं एकक त्यांना दिलेलं आहे. आपण म्हणजे ओहम, हे ओहम शास्त्रज्ञ होता, ओहमचा नियम आपण पुढे अभ्यासलेला आहे वगैरे. आता दाब, प्रवाह, विरोध यानंतर आपण बघूया की दाब किंवा दाबाचे प्रकार दोन आहेत. एक एसी व्होल्टेज ज्याला आपण म्हणतो किंवा एसी अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. दोन पद्धतीने आपल्याला वीज म्हणजे मिळू शकते. इलेक्ट्रिकल जे टेक्नॉलॉजी आहे ती इलेक्ट्रिकलचे पूर्ण तंत्रज्ञान हे अल्टरनेटिंग करंटवर आधारित असतं. हा अल्टरनेटिंग करंट जो आहे आपल्या घरामध्ये या प्रकारचे जे बोर्ड आहेत, थोडक्यात आपल्याला MSCB कडून जे काही वीज प्राप्त होते, आपल्याला अशा प्रकारचं सॉकेट आपल्या घरामध्ये असते. या सॉकेट मधून ज्या प्रकारची वीज आपल्याला मिळते ती वीज आपण AC प्रकारची वीज म्हणतोय की जी अशा प्रकारे साइन वेव्हच्या सहाय्याने दर्शवली जाते. यावर सर्व विद्युत उपकरणं जे असतात, म्हणजे आपल्या घरातील गिझर असेल, हिटर असेल, इस्त्री असेल वगैरे उपकरणं ह्या AC वीज प्रवाहावर चालतात. त्याचबरोबर
आपल्या घरातील जी सर्व काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत या डीसी प्रवाह जो स्ट्रेट लाईनच्या साह्यानं दर्शवला जातो. आता डीसी वीज प्रवाह आपल्याला कशापासून मिळतो? एक तर इथून जे आपल्याला एसी व्होल्टेज मिळणार आहे त्या एसी व्होल्टेजचं डीसी व्होल्टेज मध्ये रूपांतर करून, किंवा अशा प्रकारच्या ज्या बॅटरीज, या प्रकारच्या ज्या बॅटरीज आहेत, सेल आहेत, मोबाईल मधल्या बॅटरीज आहेत, दिसते काही, तर याच्या साह्यानं आपल्याला डीसी व्होल्टेज प्राप्त होतंय. म्हणजे आपण बघितलं का एसी व्होल्टेज कशापासून मिळतं, डीसी व्होल्टेज आपल्याला कशापासून मिळतं. मग हे जर दोन्हीही विजेचे प्रकार जर वेगळे वेगळे असतील तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी मीटर सुद्धा वेगळे वेगळे आहेत. म्हणजे काय, जर आपल्याला एसी व्होल्टेज मोजायचं असेल तर आपल्याला एसी व्होल्ट मीटर वापरावं लागेल, आणि जर आपल्याला डीसी व्होल्टेज मोजायचं असेल तर आपल्याला डीसी व्होल्टमीटर वापरावं लागेल. ठीक आहे. तद्वत आपल्याला जर एसी करंट मोजायचं असेल तर आपल्याला एसी अॅमीटर वापरावं लागेल, आणि जर डीसी करंट मोजायचा असेल तर अर्थातच आपल्याला डीसी अॅमीटर हे वापरावं लागेल. विरोध हा जो आहे तो आपल्याला मल्टीमीटरच्या साह्याने कसा मोजायचा असतो हे आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकलला पाहूया. ठीक आहे. यानंतर थोडस मीटर जर शिकायचं असेल आपल्याला तर एककांशी थोडस आपल्याला फॅमिलियर व्हायला लागेल, एककांची थोडीशी आपल्याला ओळख व्हावी लागेल. त्यासाठी थोडस मी तुम्हाला एकक जी आहेत ती अवगत करतोय. एकक कशी आहेत मी मगाशी सांगितलं की जसं द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण लिटर हे एकक वापरतो, लांबी मोजण्यासाठी आपण किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर वगैरे एकक वापरतो, तसं ह्या विद्युत राशी मोजण्यासाठी काही विशिष्ट एकक आता जशी तुम्हाला मी सांगितली, व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्ट, करंट मोजण्यासाठी आपण अँपियर, आणि विरोध मोजण्यासाठी ओहम ही एकक मी तुम्हाला सांगितली. आपण थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊया. काही एकक ही लहान आहेत, सूक्ष्म आहेत, तर काही एकक ही मोठी आहेत. पाहूया आपण कशी आहेत ते साधारणतः. आता हे एक मी लाईन काढलेली आहे, या ठिकाणी आपण एखादं मूळ एकक लिहूया. मूळ एककाचा अर्थ आपण मगाशी म्हणलं व्होल्ट, दाबाचं एकक व्होल्ट. एक व्होल्ट, दाबाचं एकक व्होल्ट. आता व्होल्ट मध्ये मोठं एकक आहे का? होय, मोठं एकक आहे ते म्हणजे किलो व्होल्ट. म्हणजे 1000 व्होल्ट, 10⁻³ असं म्हणूया 1000 व्होल्ट जेव्हा एकत्र येतात, किंवा आपण म्हणू की 50 व्होल्ट, 100 व्होल्ट, 150 व्होल्ट, 200 व्होल्ट, 500, 1000 व्होल्ट, जेव्हा 1000 व्होल्ट होतील ना तेव्हा त्याला 1 किलो व्होल्ट असं म्हणलं जाईल. 1 किलो व्होल्ट. ठीक आहे. किलो व्होल्ट पेक्षा सुद्धा मोठं एकक आहे ते म्हणजे मेगा व्होल्ट. मेगा व्होल्ट त्याही पेक्षा मोठं आहे, म्हणजेच 10 लाख, 10⁻⁷ 10 लाख व्होल्ट एकत्र येतील तेव्हा एक मेगा व्होल्ट होईल. आता याच्यामध्ये लहान एकक आहेत का व्होल्टेज मध्ये सुद्धा? ती सुद्धा आहेत. शक्यतो आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किलो व्होल्ट, मेगा व्होल्ट हे मोजण्याचा प्रसंग येत नाही. ठीक आहे. आपल्याला काही वेळेला मिली व्होल्ट किंवा काही वेळेला मायक्रो व्होल्ट मध्ये सुद्धा व्होल्टेज मोजावं लागतं. मग ते कसं आहे ते पाहूया. मिली व्होल्ट, हे एम लहान आहे, हे एम मोठा आहे. हे फक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून घ्या. हे पहिल्या लिपीतलं आहे, मोठा आहे, हे लहान आहे. मिली व्होल्ट याचा अर्थ काय की 1000 मिली व्होल्ट एकत्र आले किंवा 1000 मिली व्होल्ट म्हणजे 1 व्होल्ट. इथं घातांक वजा होतो म्हणजे काय, 10⁻⁻. आता थोडक्यात आपण मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देईन. समजा मला 25 मिली व्होल्ट असं लिहायचं आहे, तर बघा एका मिली व्होल्टचे एका व्होल्टचे 1000 भाग केले, पुन्हा एकदा सांगतो, एका व्होल्टचे 1000 भाग केले आणि त्यातील आपण 25 घेतले म्हणजे 25 मिली व्होल्ट. त्यामुळं हे आपण असंही मांडू शकतो, 25 भागिले 10⁻³ पुन्हा 25 गुणिले 10⁻⁻. हे सांगण्याचं कारण असं की काही गणित पुढे जे आपण घेणार आहोत
म्हणजे ओहमचा नियम असेल किंवा आणखीन काही प्रॅक्टिकल्स असतील, त्याच्यामध्ये ह्या घातांकाचा वापर करून टर्म्स घ्याव्या लागतात. त्यामुळे हे तुम्हाला समजणं अत्यंत आवश्यक आहे. याबाबत जर काही शंका असेल तर शेवटच्या सत्रामध्ये मला तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा सांगेन मी की मिलीव्होल्ट हे सूक्ष्म एकक आहे, लहान एकक आहे आणि त्यामुळं 1000 मिलीव्होल्ट म्हणजे 1 व्होल्ट ही ह्या व्होल्टपेक्षा लहान एकक आहे. आपण ते मांडताना 25 मिलीव्होल्ट जर मांडायचं म्हटलं तर एका व्होल्टचे 1000 भाग केले, त्यातील 25 घेतले, म्हणजे 25 भागिले 10चा तिसरा घात आणि शेवटी 25 गुणिले 10चा वजा तिसरा घात, असं थोडक्यात इथं मिलीव्होल्ट. आणि मिलीव्होल्ट पेक्षा सुद्धा जे सूक्ष्म एकक आहे ते म्हणजे मायक्रोव्होल्ट. इथपर्यंत जाण्याचा प्रवास फारसा आपला येत नाही, परंतु मिलीव्होल्ट पर्यंत तुम्ही तुम्हाला माहित पाहिजे. याचा घातांक आहे 10चा वजा 6वा घात. थोडक्यात सांगेन अगदी की 10,00,000 मायक्रोव्होल्ट जर एकत्र आले तर त्यापासून 1 व्होल्ट बनतो. म्हणजे हे सूक्ष्म एकक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर एकक ही समजणं खूप महत्वाचं आहे. व्होल्ट, मिलीव्होल्ट, मायक्रोव्होल्ट, किलोव्होल्ट, मेगाव्होल्ट. ठीक आहे. त्याच बाबतीत त्याचप्रमाणे करंटचं आहे. करंटचं कसं आहे बघा, तर आपण एम्पियर मध्ये सुद्धा आपण त्याला ए अक्षर घेऊया. आता एम्पियर जे आहे, तर या एम्पियर मध्ये इकडे मोठी एकक नाहीये, पण आपण सूक्ष्म एककामध्ये मिली एम्पियर. आता बहुतेक डीसी करंट जो असतो, म्हणजे आपण जे प्रॅक्टिकल आहोत या प्रॅक्टिकल्स मध्ये बऱ्याच अंशी आपल्याला मिली अॅमीटर वापरावं लागतं. मिली अॅमीटर याचा अर्थ काय की 1000, मगाशी सांगितलं तोच भाग आहे की 1000 मिली अँपिअर म्हणजे 1 अँपिअर. अँपिअर हे मोठं एकक आहे. शक्यतो ज्या मोठ्या मोठ्या मोटर्स असतात किंवा इलेक्ट्रिकल मधली जी उपकरणं असतात मोठी मोठी, त्याच्यामध्ये जो प्रवाह वाहतो तो अँपिअर मध्ये असतो. बऱ्याच अंशी इलेक्ट्रॉनिक्स मधली जी छोटी छोटी आपण घरगुती उपकरणं वापरतो त्याच्यामधून वाहणारा करंट मात्र हा मिली अँपिअर मध्ये असतो. उल्लेख करताना असं समजा मला असं लिहायचं असेल गणितामध्ये की 100 मिली अँपिअर, तर 100 मिली अँपिअर मी कसं लिहिणार आहे? पुन्हा एकदा सांगतो, 100 गुणिले 10चा वजा तिसरा घात. मगाशी मी समजून सांगितलं होतं ही टर्म. याचाच अर्थ काय की एका अँपिअरचे 1000 भाग केले आणि त्यातील मी 100 घेतले, म्हणजे पुन्हा एकदा 100 भागिले 10चा तिसरा घात बरोबर. पुन्हा एकदा हे वर येणार आहे, वर आल्यानंतर ते वजा होणार आहे. सांगेन की हे 10चा तिसरा घात ही जेव्हा टर्म गुणिले म्हणून वर येणार आहे तेव्हा ते घातांक तो वजा होणार आहे, 10चा वजा तिसरा घात. हे मगाशी थोडंसं सांगायचं राहिलं होतं की हे जेव्हा भागिले आहे, भागायला गेलेलं आहे, ते जेव्हा इथं वर येणार आहे गुणाकाराला घेणार आहे तेव्हा ते वजा घातांक होणार आहे त्याचा. म्हणजेच मी 100 मिली अँपिअर पुन्हा एकदा सांगेन की असं मांडेन 100 गुणिले 10चा वजा तिसरा घात. ठीक आहे. तर थोडक्यात तुम्ही एककांशी फॅमिलियर झाला असाल. एकक थोडक्यात तुम्हाला समजले असतील, व्होल्टेज, व्होल्ट आणि अँपिअर. ओहम साठी मात्र जनरली आपण वापरताना प्रात्यक्षिकामध्ये ओहम साठी किलो ओहम म्हणजेच 1000 ओहमचा 1 किलो ओहम, मेगा ओहम वगैरे एकक वापरली जातात. म्हणजेच काय, ओहम, 100 ओहम, 200 ओहम, 1000 ओहम म्हणजे 1 किलो ओहम. 1 किलो ओहम आणि 10 लाख ओहम म्हणजे 1 मेगा ओहम. थोडक्यात किलो ओहम, मेगा ओहम ही मोठी एकक आहेत. जनरली मिली ओहम वगैरे असं असतं, आपण जनरली व्यवहारामध्ये जे वापरतो त्याच्यामध्ये किलो ओहम, मेगा ओहम ही एकक मात्र आपल्याला वापरण्यात येतात. थोडक्यात या तिन्ही बाबीबद्दल पुन्हा एकदा बघूया. व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरलं जातं. व्होल्टमीटर एसी व्होल्टमीटर असतं, डीसी व्होल्टमीटर असतं. एसी साठी वेगळं, डीसी साठी वेगळं. करंटच्या बाबतीत तसंच आहे. ॲमीटर वापरलं जातं. ॲमीटर एसी साठी वेगळं असतं, एसी ॲमीटर. डीसी साठी वेगळं असतं, डीसी ॲमीटर. त्याची एकक व्होल्ट, अँपिअर, मोठी एकक, लहान एकक याबद्दल तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. हे जर समजलं असेल तर आपण या हे जे मीटर्स आहेत या मीटर्सचे सिम्बॉल कसे आहेत आणि त्यांची सर्किट मधली जोडणी कशी आहे याबाबत आपण पाहूया.
दिसते का व्यवस्थित? आता पहिल्यांदा आपण सिम्बॉल बघूया. एसी व्होल्टमीटर साठी साधा सिम्बॉल आहे. काही वेळेला आपण अशा पद्धतीची साइन ची खूण केली तरी चालेल. मात्र डीसी असेल तर डीसी साठी मात्र पॉझिटिव्ह निगेटिव्ह महत्वाचं आहे. थोडक्यात काय, एसी व्होल्टमीटरला पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहायची गरज नाहीये, परंतु डीसी व्होल्टमीटर असेल तर त्याला आवर्जून आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा उल्लेख करावा लागेल. तसंच करंटच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. समजा हे अॅमीटर असेल, एसी अॅमीटर असेल तर कोणत्याही पोलॅरिटीचा, कोणत्याही खुणेचा अधिक वजा असा उल्लेख करायचा नसतो. परंतु जर डीसी व्होल्टमीटर आपल्याला जर दर्शवायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला पॉझिटिव्ह डीसी अॅमीटर जर दर्शवायचा असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा आपल्याला तिथं उल्लेख करायला पाहिजे. आता या सिम्बॉल्स नंतर यांची प्रत्यक्षात सर्किट मधील जोडणी कशी असणार आहे याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. हे मीटर सर्किट मध्ये जोडतात कशी, आणि नंतर परत आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये पाहूया. सर्वप्रथम असं आपण बघूया की एखादं डीसी सर्किट आहे. हा डीसी व्होल्टेज सोर्स आहे, बॅटरी म्हणूया आपण याला, बॅटरी, किंवा जर आपण या पद्धतीने दर्शवलं तर आपल्याला मिळते की हा पॉवर सप्लाय आहे. आपल्या लॅबमध्ये पाहिलेलं आहे पॉवर सप्लाय कसा असतो, तो डीसी रेग्युलेटेड डीसी पॉवर सप्लाय. जर आपल्याला करंट मोजायचं असेल तर लोडची आवश्यकता आहे, विरोधाची आवश्यकता आहे, मगाशी जो उल्लेख केला रेजिस्टन्स त्याची आवश्यकता आहे. कधीही करंट नुसता एका म्हणजे व्होल्टेज सोर्सच्या साह्याने मोजता येणार नाहीये. त्यामुळं तो आपल्याला सिरीज पद्धतीने जोडायचा आहे या पद्धतीने. हे पहा, हे असं जोडलं तरी चालेल किंवा आपण असं जरी जोडलं तरी चालेल. दोन्ही बाजू आहेत ना, दोन्ही पद्धतीने बघूया आपण. या पद्धतीने आपण जोडू शकतो. हा लोड आहे किंवा ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणूया, आपण विरोध आहे. विरोध असल्याशिवाय आपल्याला अॅमीटर जोडता येणार नाही. अॅमीटर आपण सर्किटमध्ये सिरीज पद्धतीने जोडलेला आहे. या पद्धतीला जोडणीला सिरीज जोडणी असं म्हणतात. एक लक्षात ठेवायचं आहे, सर्वात महत्वाचं आहे, अॅमीटर नेहमी आपण सिरीज पद्धतीने जोडायचं आहे. कारण जर चुकून देखील आपण अॅमीटर पॅरलल जोडलं तर एकतर अॅमीटरचा जो इंटरनल रेजिस्टन्स, याच्या आतमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो अत्यंत ते खराब होण्याची शक्यता असते. अॅमीटर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते नेहमी सिरीज पद्धतीने जोडायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता मी सांगितलं तसं की इथं लोड आवश्यक आहे, इथं हा व्होल्टेज आहे, इथे अॅमीटरला आय अक्षर दर्शवू शकतो, आपण आय अक्षर दर्शवतो, आणि हा इथं लोड. हे जर एसी असेल सर्किट तर त्यामध्ये कसं असेल, तर एसी असेल तर बघूया एसी सर्किट मध्ये अॅमीटर कसं जोडायचं ते. हे समजा एसी सर्किट आहे, एसी वीज प्रवाह आहे, याच्यामध्ये इथं अॅमीटर आहे, इथं मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिणार नाही. इथं लोड म्हणून एखादा बल्ब आहे, तर या पद्धतीने आपण अॅमीटर जोडू शकतो. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे की अॅमीटर नेहमी सिरीज पद्धतीने, म्हणजे 2-3 वेळा मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतोय, कारण चुकूनही ते या सप्लायला जर पॅरलल पद्धतीने जोडलं गेलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर अॅमीटर कसं जोडायचं सर्किटमध्ये हे आपण पाहिलं. आता आपण व्होल्टमीटर कसं जोडायचं आहे ते पाहूया. सर्किटमध्ये व्होल्टमीटर कसं जोडायचं, सगळ्यात सोपं आहे. व्होल्टमीटर जोडताना ते पॅरलल पद्धतीने जोडायचे. म्हणजे उदाहरणार्थ इथं दाखवेन मी, इथं जर ही बॅटरी आहे, मला जर याचा व्होल्टेज पाहायचा असेल
तर इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. या दोन टोकामध्ये डायरेक्ट व्होल्टमीटर जोडून मी व्होल्टेज पाहू शकतो. बॅटरी आहे, समजा इथं हा एसी सप्लाय आपल्याला या सॉकेटमध्ये उपलब्ध आहे. मला जर याच्यात व्होल्टेज तपासायचं असेल तर डायरेक्ट या दोन टोकामध्ये व्होल्टमीटर बसवून त्याच्या दोन्ही टोकं बसून इथं आपण त्याचं व्होल्टेज जे काय आहे ते इथील एसी मेन्स व्होल्टेज ज्याला म्हणतो आपण ते पाहू शकतो. व्होल्टमीटर हे पॅरलल जोडावं लागतं. कशा पद्धतीने जोडतोय, कशा पद्धतीने जोडतो बघा. समजा इथं लोड आहे, रेजिस्टर आहे हा, हे डीसी आहे अर्थातच, त्यामुळं व्होल्टमीटरला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची खूण करणार आहे. ठीक आहे. आता याच पद्धतीने जर समजा एसी व्होल्टमीटर जोडायचं असेल तर हा एसी सोर्स आहे. इथं आपण एखादा बल्ब लोड म्हणून घेऊया आणि इथं मात्र हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहणार नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण डीसी व्होल्टमीटर सॉरी एसी व्होल्टमीटरच्या साह्याने आपण व्होल्टेज मोजू शकतोय. एसी व्होल्टमीटर जोडण्यासाठी मी सांगायचं राहिलो की हा जर लोड हा जर सोर्स डीसी आहे, हा असेल किंवा हा असेल, इथं दाखवतो बॅटरी, किंवा हा सेल आहे साधा आपण व्यवहारात वापरतो तो, याचं जर व्होल्टेज तपासायचं असेल तर मीटरचं पॉझिटिव्ह इथं लावावं लागेल, निगेटिव्ह इथं लावावं लागेल, पोलॅरिटी सांभाळायला लागेल. उलट जर जोडलं तर ते आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे व्होल्टेज. परंतु एसी व्होल्टेज मोजताना मात्र तुम्ही या पद्धतीने जोडा, उलट सुलट कसंही मीटर जोडा, तुम्हाला ते एसी मेन्स व्होल्टेज मीटर दर्शवणार आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही पोलॅरिटी सांभाळायची गरज नाही एसी मध्ये. हे एक खूप महत्वाचं इथं सांगण्यासारखं होतं. ठीक आहे. आता आपण व्होल्टमीटरची आणि एमीटरची सर्किट मधील जोडणी कशी असते हे पाहिलं. म्हणजेच पुन्हा एकदा रिपीट करेन, एमीटर आपण सर्किट मध्ये सिरीज पद्धतीने जोडतोय, तर व्होल्टमीटर आपण सर्किट मध्ये पॅरलल पद्धतीने जोडतोय. आता यामध्ये एक भाग तुम्हाला असं वाटेल की आपण दुर्लक्ष करतोय की काय, कोणता भाग? रेजिस्टन्स. बरोबर. तर रेजिस्टन्स मोजण्यासाठी मात्र आपल्याला मल्टीमीटरचाच वापर करावा लागतो. मल्टीमीटर मध्ये रेजिस्टन्सची रेंज असते, ती कशी असते किंवा कशा पद्धतीने बघायचं ते आपण बघूया. आता मल्टीमीटर बद्दल 1-2 मिनिटं बोलून आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकलकडे वळूया. मल्टीमीटर जे म्हणतो आपण, मल्टी याचा अर्थ एकापेक्षा जास्त. मल्टी याचा अर्थ एकापेक्षा जास्त. जे मीटर दाब, व्होल्टेज, प्रवाह, करंट आणि विरोध, रेजिस्टन्स, या तीनही बाबी मोजू शकतो. दाब तो एसी असू दे, डीसी असू दे, प्रवाह तो एसी असू दे, डीसी असू दे, आणि विरोध, या सर्व बाबी तेव्हा त्याला मल्टीमीटर असं म्हणतात. आता मल्टीमीटर 2 प्रकारचं आहे. एक अॅनालॉग, मी थोडक्यात अॅनालॉग मल्टीमीटर तुम्हाला दाखवेन. हे आहे ते अॅनालॉग मल्टीमीटर आहे. या अॅनालॉग मल्टीमीटरचं हे जे मॉडेल आहे याला P3 मॉडेल असं संबोधलं जातं. याच्यामध्ये इथं आपण पुन्हा पाहूया, तिथं स्लॉट्स आहेत. आणि या प्रकारचं जे मॉडेल आहे ते पण अॅनालॉग मल्टीमीटर आपण प्रात्यक्षिकासाठी मॅक्झिमम वापरतो. याला YX360TR हे मॉडेल असं संबोधलं जातं. याच्यामध्ये सिलेक्टर नॉब आहे. याच्यामध्ये जसं डिजिटल मल्टीमीटरला सिलेक्टर नॉब आहे, रेंज सिलेक्टर नॉब ज्याला म्हणतो आपण तसं आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे अॅनालॉग, आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्थातच डिजिटल मल्टीमीटर. आपण विविध प्रकारच्या डिजिटल मल्टीमीटरची प्रत्यक्षात प्रॅक्टिकलला माहितीही घेणारच आहोत. त्याचे उपयोग आपण अभ्यासणार आहोत वगैरे. आता अॅनालॉग मल्टीमीटर मध्ये आणि डिजिटल मल्टीमीटर मध्ये फरक काय आहे थोडं काय फोन कर.
हा बस अॅनालॉग आणि डिजिटल. अॅनालॉग मल्टीमीटर मध्ये आपण बघितलं तर इथं पॉइंटरचा वापर केलेला आहे. दिसते का व्यवस्थित? थोडं काय झालं, इथं पॉइंटरचा वापर केलेला आहे. आपण इथं जे स्केल आहे त्या स्केलचा जे काय ते स्केलवर कशा पद्धतीने मोजायचं आहे ते पाहून, म्हणजे आता पहिल्यांदा आपण मीटरवर सराव करणार आहे. त्याचे जे लिस्ट काउंट असतो मीटरचा तो कसा आहे ते शोधणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण याच्यावर पण सराव करू शकतो. याचा लिस्ट काउंट प्रत्येक रेंजचा लक्षात घेऊन आपण याच्यावर मोजमाप करू शकतोय. मात्र डिजिटल मल्टीमीटरवर आपल्याला प्रत्यक्ष अंकाच्या स्वरूपात जी काही राशी आहे ती नोंदली जाणार आहे, ती आपल्याला मिळणार आहे. मग ती व्होल्टेजची राशी असेल, करंटची जे काय असेल, तर ते आपल्याला प्रत्यक्ष अंकाच्या स्वरूपात डिजिटल मल्टीमीटर मध्ये आपल्याला मिळणार आहे. इथं एक भाग नमूद करावा लागेल की अॅनालॉग मल्टीमीटर मध्ये फक्त एसी करंट मोजण्याची रेंज नसते. एसी करंट मोजता येण्याची रेंज अॅनालॉग मल्टीमीटर मध्ये नसते. डिजिटल मल्टीमीटर मध्ये सुद्धा काही मीटर मध्ये नसते, पण जे थोडेसे भारीतले असतात किंवा जे चांगल्यातले असतात मीटर त्यांच्यामध्ये मात्र ही एसी करंट मोजण्याची रेंज उपलब्ध असते. अगदी जर साध्यातले घेतले मीटर तर त्याच्यामध्ये एसी करंटची रेंज आपल्याला मिळत नाहीये. ठीक आहे, इथं एवढी ओळख झाल्यानंतर आपण आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला बघूया. एक एक भाग आपण बघणार आहे. एसी व्होल्टेज कसं मोजलं जाते, त्याचबरोबर मीटरचा लिस्ट काउंट आपण कसा काढणार आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, काढा मोबाईल. अडकवत पहिल्यांदा मला एसी सॉरी डीसी मीटर दे. डीसी मीटर ठीक आहे, पण तिथं बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला समोर दिसतंय ते एक डीसी व्होल्टमीटर आहे. आता या डीसी व्होल्टमीटर मध्ये आपण जर बघितलं इथं तर हे 0 ते 30 इथं दिसते आपल्याला. आता हे 0 ते 30 दिसतंय, याला या डीसी व्होल्टमीटरची रेंज असं म्हणलं जातं. या व्होल्टमीटरची रेंज असं संबोधलं जातं. म्हणजे हे व्होल्टमीटर जास्तीत जास्त 30 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज मोजू शकतं. आता या मीटर मध्ये जर पाहिलं तर आपण इथं पॉइंटर आहे. हा पॉइंटर सेट करण्यासाठी इथं एक स्क्रू आहे. म्हणजे हा जर पॉइंटरचा काटा आता 0 वर आहे, पण जर चुकून तो हललेला असेल तर या पद्धतीनं आपण स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तो सेट करू शकतो. हे इथं हल्ला बघा काटा, आपण इथं 0 ला सेट करू शकतो. या पद्धतीने इथं हा जो पॉइंटर आहे तो जर हललेला असेल आपल्या लॅब मधल्या मीटरचा तर आपण या पद्धतीनं तो सेट करू शकतो. स्टार टाइप पाहिजे असं. ठीक आहे, नंतर बघू. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं काय की याच्यामध्ये जो लहानात लहान भाग दिसतोय, लहानात लहान भाग म्हणजे काय, जर आपण इथं बारकाईने पाहिलं तर ह्या 10चे 10 भाग केलेले आहेत. मग एक लहानात लहान भाग कसा मोजतो, हे कसं शोधायचं, तर थोडक्यात मी सांगेन इथं की आपलं पहिल्यांदा सुरुवात होते 10ची. 10 न सुरुवात होते, तर त्या 10ला आपण 10 ने भागायचं आहे. म्हणजे येते उत्तर 1. उत्तर आपलं 1 आलेलं आहे. याचा अर्थ एक लहानात लहान भाग जो दिसतो आपला तो आपण 1 व्होल्ट असं संबोधू शकतो. म्हणजेच काय की 1 2 3 4 5 या पद्धतीनं ह्याचं मोजमाप होणार आहे. या पद्धतीनं 1 इथं 1 2 इथं मध्ये दिसतोय हा 5 आहे.
10, 10च्या पुढे एक घर म्हणजे 11. या पद्धतीनं थोडक्यात कसं करणार आहे आपण, इथं जी संख्या पहिल्यांदा असणार आहे तिला जितके भाग केलेले आहेत त्या भागांनी आपण भागणार आहोत, डिवाइड करणार आहोत, आणि मग जे उत्तर येईल तो लहानात लहान भाग असणार आहे. या पद्धतीने आपण लिस्ट काउंट जो काय असेल तो मीटरचा शोधणार आहे आणि त्यानुसार त्याचे काय असेल ते मोजमाप करणार आहे. उदाहरणार्थ या 20च्या पुढे जर 2 घर काटा थांबला तर आपण त्याला 22 व्होल्ट म्हणणार आहे. ठीक आहे, तर हे झालं व्होल्ट मीटरचं. हे आहे डीसी व्होल्ट मीटर आहे. इथं बघा लाल आणि काळ या पद्धतीनं इथं दिसतंय आपल्याला पॉइंटर. यानंतर इथं पहा, हे आपल्याला एसी व्होल्ट मीटर दिसतंय. आता या एसी व्होल्ट मीटर मध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर इथं कडेला इथं तुम्हाला इथं दिसेल बघा, एक एसी ची खूण आहे, साइन वेव्ह दिसते पहा, साइन वेव्ह खूण दिसते आपल्याला तिथं. तर आपण ह्याचा सुद्धा पॉइंटर इथं सेट करण्यासाठी स्क्रूड्रायव्हर वगैरे आहे, स्क्रूड्रायव्हर करू शकतो या पद्धतीने झिरोला. आता इथं हा जो आरसा दिसतोय तो का दिसतोय, बऱ्याचशे जे भारीतले मीटर्स असतात त्याला इथं एक आरसा दिलेला असतो, आरशासारखं असतं ते. हा आरसा का दिलेला असतो, तर हा आरसा देण्याचं कारण असं आहे की आपण रिडिंग घेताना बरोबर 90 अंशात त्याच्यावर आपण नजर रोखून रिडिंग घ्यायचंय, कडेनं बाजूनं रिडिंग घ्यायचं नाहीये. म्हणजेच आपल्याला त्याच्यात जो पॉइंटर आहे हा इथं, त्या पॉइंटरची प्रतिमा दिसली नाही पाहिजे. आता उदाहरणार्थ मी इकडून जर बघितलं तर तुम्हाला इथं आरशात इथं प्रतिमा दिसते बघा काट्याची, असं रिडिंग नाही घ्यायचं. इकडून जर बघितलं तर थोडस इथं तुम्हाला प्रतिमा दिसते थोडक्यात इथं पॉइंटरची, तशी न बघता आपण बरोबर अशा पद्धतीने वरतून असं 90 अंशात बरोबर रिडिंग घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला या मीटरचं रिडिंग घेऊ शकतो. इथं आता बघा मी एसी व्होल्टेज पहिल्यांदा तुम्हाला मोजून दाखवतोय. त्यासाठी मी इथं जो एसी पॉवर सप्लाय किंवा ज्याला डिमर स्टॅट म्हणतात ते सेट केलेलं आहे. जोडणी पाहू शकता तुम्ही की इथून ही कॉर्ड आहे, या कॉर्डच्या साह्याने मी इथं डिमर स्टॅटला दिलाय. हा थोडक्यात एसी व्होल्टेज देणारा सोर्स आहे आणि त्या सोर्सला बरोबर या दोन टोकाच्या साह्याने मी पॅरलल जोडणी केलेली आहे. बघा नक्की पॅरलल जोडणी. या पॅरलल जोडणीनं मी आता जर समजा मी हे चालू केलं, काटा पुढे गेलेला आहे आणि आपण याचं जे काय रिडिंग असेल ते घेऊ शकतो. या मीटर मध्ये 2 रेंज आहेत ऍक्च्युली, या 2 रेंज आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ती 150 व्होल्टची आणि एक आहे ते आपण रेंज पाहू शकता 150 व्होल्ट आणि 300 व्होल्ट. ठीक आहे, तर 150 व्होल्ट आणि 300 व्होल्टच्या अशा 2 रेंज आहेत. आता मी जो जोडलेला आहे ते 150 व्होल्टच्या रेंजला जोडलेला आहे. इथं जर पाहिलं आपण तर इथं साधारणतः बघा 100 व्होल्टला ते डिमर स्टॅट सेट आहे आणि इथं जर आपण रिडिंग पाहिलं तर बरोबर काटा 100 वर थांबलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण आता प्रत्येक ठिकाणी मगाशी जी लिस्ट काउंट जो म्हणला आपल्याला तो काढावा लागेल. प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी लिस्ट काउंट काढताना मगाशी सांगितलेली प्रोसिजर आपल्याला रिपीट करावी लागेल. प्रत्येक ठिकाणचा लिस्ट काउंट हा आपला वेगळा येणार आहे आणि त्यानुसार आपण त्याचं मोजमाप करू शकतो. पुन्हा एकदा पहा की हे एसी व्होल्ट मीटर आहे. या एसी व्होल्ट मीटरला मी इथं या डिमर स्टॅटला जोडलेला आहे, म्हणजे डिमर स्टॅट याचाच अर्थ एसी पॉवर सप्लाय, बदलत एसी व्होल्टेज देणारा घटक आपण असं त्याला संबोधूया. आणि आपण जर पाहिलं इथं तर एसी व्होल्ट मीटर आपल्याला इथं व्होल्टेज दाखवतं. इथं आपल्याला 100 व्होल्टच्या आसपास इथं हे व्होल्टेज दाखवते. हा 100 व्होल्टचं रिडिंग घेताना मी बरोबर समोरून घेतोय. आता जसं माझ्या मोबाईलचा कॅमेरा त्याच्यावर स्थिर आहे याच पद्धतीने रिडिंग घ्यायचं आहे. इकडून आपल्याला प्रतिमा दिसते, इकडून आपल्याला काट्याची प्रतिमा दिसते, अशा पद्धतीने रिडिंग घ्यायचं नाही. आरशाचा उपयोग मी त्याच्यातील तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, यानंतर आपण डीसी व्होल्टेज आणि डीसी करंट जी सर्किटरी मी जोडून ठेवलेली आहे ती पाहूया. मी मगाशी सांगितलं की आता इथं सुरुवातीला आपण इथं डीसी एमिटरचा अभ्यास करतोय. डीसी एमिटर इथं दाखवतोय मी तुम्हाला. बऱ्याच वेळा डीसी मीटरच्या खाली या पद्धतीनं रेषाखंड असतो बरं का. इथं हे जे व्होल्ट मीटर दिसतंय माझं, या व्होल्ट मीटरला खाली इथं रेषाखंड आहे. आता इथं हे डीसी आहे परंतु त्याला खाली रेषाखंड जरी नसला तरी परंतु बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्होल्ट मीटरना अशा पद्धतीने जी डीसी असेल
एमिटर असो अथवा व्होल्टमीटर असो, खाली एक आडवा रेषाखंड असतो. आता इथं आपण रिडिंग कसं घ्यायचं हे आपण पाहूया. यासाठी जोडणी कशी केली ते आपण सर्वप्रथम पाहूया. जोडलंय कसं? इथं हा पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लाय अर्थातच आपल्याला माहिती आहे की हा डीसी व्होल्टेज देणारा घटक आहे. या डीसी व्होल्टेज देणाऱ्या घटकापासून ही जी पॉझिटिव्ह वायर निघालेली आहे, ही पॉझिटिव्ह वायर मी इथं ह्या लोडला जोडलेली आहे. ठीक आहे, जरा व्होल्टमीटर नंतर जोडूया आपण. एमिटरची जोडणी बरोबर कॅमेरा. ते जरा बाजूला देख. जोडणी फार गुंतागुंतीची व्हायला खूप अगदी नीट समजून सांगतोय. हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे सप्लाय पासून निघणारं. सप्लायचे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. इथून आपण व्होल्टेज हे वाढवू शकतोय, इथून आपण व्होल्टेज हे वाढवू शकतोय, कमी करू शकतोय. शक्यतो पॉवर सप्लाय वापरताना इथं जे करंट साठीचा जो नॉब दिलाय तो आपण मॅक्झिममला ठेवायचा आहे. त्याच्यातून आपण मॅक्झिमम तो ठेवायचा आहे. आणि इथून हे जे पॉझिटिव्ह निघालेलं आहे ते आपण इथं या लोडला दिलेलं आहे. हा काय घटक आहे? तर हा घटक आहे तो म्हणजे विरोध. मगाशीच मी विद्यार्थी मित्रांनो सांगितलं की करंट कधीही पॅरलल पद्धतीने न मोजता आपण सिरीज पद्धतीनं तो मोजतोय. त्यामुळे हा सिरीज मध्ये जोडलेला एक लोड आहे, विरोध आहे की ज्याचे व्हॅल्यू, ज्याची किंमत ही ओहम मध्ये असणार आहे. आपण जर जवळ जाऊन बारकाईने पाहिलं तर तो तुम्हाला साधारणतः 55 ओहमचा विरोध आहे असं दर्शवतोय. ठीक आहे, तर इथून आपण जर बघितलं तर हे मीटरच्या पॉझिटिव्ह आलेलं आहे. अर्थातच हे डीसी असल्यामुळं याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या पद्धतीने दोन टर्मिनल्स आहेत. आणि हे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते पुन्हा पॉवर सप्लाय जोडलेलं आहे. म्हणजे पॉवर सप्लायचं एक टोक इथं रेजिस्टरला, नंतर रेजिस्टरचं दुसरं टोक इथं, रेजिस्टरचं दुसरं टोक इथं ॲमिटरला, आणि ॲमिटरचं राहिले उर्वरित टोक निगेटिव्ह टोक टर्मिनल पुन्हा एकदा इथं निगेटिव्हला. या पद्धतीने सिरीज जोडणी केलेली आहे. आता आपण प्रवाह पाहतोय, प्रवाह दाखवतोय इथं. आता जर बघितलं आपण तर इथं ही रेंज आहे की 0 ते 100 मिली अँपिअर पर्यंत हे मीटर मोजतोय. आता हा प्रवाह आपण व्होल्टेजच्या सहाय्याने कमी जास्त करू शकतो. म्हणजे काय, मी इथं आता व्होल्टेज कमी केलं तर तो कमी होतोय. आता इथं सुद्धा आपल्याला तो कमीत कमी किती मोजतो की लिस्ट काउंट जो म्हणतो तो काढायचा आहे. सुरुवातीचा आकडा दाखवतोय 20, बरोबर आहे का? त्या 20 चे जर बघितलं आपण मोजले तर 10 भाग केले, 10. 20 भागिले 10 केलं तर उत्तर येते 2. म्हणजे यातील एक लहानात लहान भाग हा 2 मिली अँपिअर करंट मोजतो असं आहे. म्हणजे थोडक्यात आता समजा मी 20च्या पुढं, आता समजा ह्या आता हे मध्ये बरोबर 30 आहे, 20 आणि 40च्या बरोबर थोडीशी मोठी रेघ आहे तिथं 30 आहे, आणि 30च्या पुढं 2 घरं, याचा अर्थ ते 34 मिली अँपिअर करंट दाखवतोय असं त्याचा अर्थ होतो. 34 मिली अँपिअर करंट दाखवतोय असं त्याचा अर्थ होतो. 40च्या पुढे समजा एखादं घर गेलं तर हे 42 मिली अँपिअर करंट झाला. पुन्हा एकदा सांगेन, इथं जे 20 आहे या 20ला आपण जेवढे भाग केलेले 10, त्या 10नी भागणार आहोत, आपल्याला उत्तर 2 प्राप्त होतोय. आणि ते 2 हा या मीटरचा लिस्ट काउंट आहे. आणि त्या लिस्ट काउंट प्रत्येक लोड आहे त्या लोडला इथं त्याचं पॅरलल लावतोय, इथं जोडलेलं आहे. हा हे पॅरलल जोडल्यानंतर आपल्याला इथं व्होल्टेज किती दाखवते. हे डीसी व्होल्टमीटर आहे, याची रेंज 10 व्होल्ट आहे. एक लहानात लहान भाग पुन्हा एकदा सांगेन 2चा आहे.
2 ला आपण 10 म्हणजेच इथं जर मी व्होल्टेज थोडंसं वाढवलं आणि त्या 2च्या पुढं एक घर जरी गेलं, 2च्या पुढं सध्या 2 घरं थांबलेले आहे, तर 2.4 व्होल्ट असं आपण हे मोजू शकतो. तर हे व्होल्ट मीटर आहे, डीसी व्होल्ट मीटर आहे. हे लोडला किंवा आपण डायरेक्ट पॉवर सप्लायला सुद्धा पॅरलल पद्धतीने जोडू शकतो. तर आपण डीसी एमिटर पाहिलं, या ठिकाणी मी एसी करंट मोजण्यासाठीची जोडणी केलेली आहे. यासाठी इथं एसी एमिटर मी इथं घेतलेला आहे. एसी एमिटर इथं घेतलेला आहे. आपण जोडणी फक्त पाहूया कशी आहे ती. इथं मेन्स व्होल्टेजला मी बसवलेला आहे, इथं पिन बसवलेली आहे त्याची. इथून निघालेलं जे आहे फेज पासून निघालेलं आहे ते इथं मीटरला दिलंय. मीटरच्या या मीटरमध्ये 2 रेंज आहेत ऍक्च्युली. याच्यामध्ये एक आहे ती 0 ते 2.5 अँपियर आणि एक आहे ती 0 ते 5 अँपियर. मघाच्या मीटर प्रमाणे यालाही एक आरसा आहे. आरशाचा उपयोग मी मघाशी आपल्याला सांगितलेला आहे. आणि त्यानंतर इथून जे निघते या मीटरच्या दुसऱ्या टोकातून एक बारकाईने पाहिलं असेल तुम्हाला लक्षात येईल की डीसी व्होल्टमीटर साठी जे नॉब वापरलेले आहेत, जे बाइंडिंग पोस्टचा वापर केलेला आहे, त्या बाइंडिंग पोस्ट ह्या लाल आणि काळ्या रंगाच्या आहेत. पण इथं जर आपण बघितलं तर सर्वच काळ्या एकाच कलरचे वापरलेले आहेत. कारण याच्यामध्ये उलट सुलट पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही नसतं. आपण असं जोडलं तरी चालतंय, उलट जोडलं तरी चालतंय. ठीक आहे. तर आता इथं पाहूया की इथे एक लोड जोडलेला आहे मी, बल्ब. हा एक बल्ब जोडलेला आहे, तो सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये याचा अर्थ काय की इथून निघालेलं हे मीटरला, मीटर मधून निघालेलं हे बल्बला आणि बल्बचं राहिलेलं टोक इथं या पिनला जोडलेलं आहे. अर्थातच ही सिरीज जोडणी झाली. आपण आता पाहूया, जर मी हे एसी मेन्स व्होल्टेज इथं दिलं तर बघा काहीतरी करंट दर्शवतंय. मोजूया आपण. साधारणतः 0.7 अँपियर. आता बारकाईने पाहूया. 0.5 आहे, 0.75 आहे. 0.5च्या नंतरचं जी मोठं घर आहे 55, 60, 65 आणि 70. 0.70 अँपियर म्हणजे हा जो लोड आहे तो 0.70 अँपियर किंवा 0.7 म्हणजे थोडक्यात मिली अँपियरच्या भाषेत बोलायचं झालं तर 700 मिली अँपियर एवढा करंट, एवढा प्रवाह हा इथचा जो बल्ब जोडलेला आहे मी 200 वॅटचा तो घेतोय. म्हणजे त्याच्यासाठी एवढा प्रवाह लागतो हे आपण मोजू शकतो. ही जोडणी आपण बघितलं की हा जो प्रवाह आहे तो मोजण्यासाठी आपण ही जोडणी केलेली. थोडंसं मी वरतून घेऊन दाखवतो. ही सिरीज पद्धतीची जोडणी तुम्हाला समजेल. पुन्हा एकदा इथं मीटरला, मीटर मधून बल्बला आणि बल्बचं एक टोक इकडं. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला मी एसी डीसी व्होल्टमीटर दोन्ही सांगितलेले आहेत. आता आपण थोडंसं मल्टीमीटर कडे येऊया. आता मल्टीमीटर साठी आपल्याला पहिल्यांदा मल्टीमीटरची थोडीशा रेंज बद्दलची माहिती सांगावी लागेल. सर ऐकू येते? ऐकू येते का? हो येते सर. येते ना ऐकू सर? पहिल्यांदा ते P3 मॉडेल घे. हो येते. येते ना? ठीक आहे. ते सगळेच घे, सगळेच घे. मल्टीमीटर घे, सगळेच मल्टीमीटर घे. हा सर ठीक. हे आता जे आपल्या समोर
मल्टीमीटर आहे सानवा P3 मॉडेल म्हणतात त्याला. याच्याबद्दलची फारशी माहिती मी देण्यापेक्षा दुसऱ्या मीटरची माहिती देणं खूप पसंत करेन, कारण या मीटरचा वापर आता अलीकडच्या काळात खूप कमी झालेला आहे. फक्त थोडक्यात माहिती सांगेन की इथं हा रेजिस्टन्स साठी 0 ऍडजस्टमेंट नॉब आहे. इथं ह्या प्रकारचे स्लॉट्स आहेत. या स्लॉट्स मध्ये आपण ज्या काही प्रोब्स असतात ते बसवून आपण या मल्टीमीटरचा वापर करू शकतो. अलीकडच्या काळामध्ये खूप कमी वापरलं जाणारं हे मल्टीमीटर आहे. त्यामुळे आपण ज्याला YX360TR हे जे मॉडेल म्हणतो त्याची विस्तृतपणे थोडक्यात माहिती घेऊया. सर्वप्रथम मी इथं हा रेंज बद्दल माहिती सांगतोय. थोडस वर घेतोय. हे पूर्ण मीटर दिसतंय का रे बघ? पूर्ण मीटर दिसतंय का बघ? नाही दिसत? आता दिसतंय? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आता जे दिसतंय ते HTC या कंपनीचं YX360TR या पद्धतीचं मल्टीमीटर. आपण थोडक्यात माहिती घेऊया. मल्टीमीटरला मगाशीच मी सांगितलं की एकापेक्षा जास्त राशी आपण मोजू शकतो. ठीक आहे. मल्टीमीटरच्या मध्ये इथं आपल्याला पॉइंटर आहे, इथं विविध प्रकारचे जे स्केल आहेत त्याचे स्केल दिसत आहेत आपल्याला, आणि इथं खाली हा रेंज सिलेक्टर आहे, आपल्याला रेंज सिलेक्टर नॉब ज्याला म्हणतो आपण तो आहे. आपण पाहूया. सर्वप्रथम आपण DC व्होल्टेज पासून सुरुवात करूया. इथं 0.1 पासून ते अगदी 1000 व्होल्ट पर्यंत DC व्होल्टेज मोजण्यासाठीची रेंज उपलब्ध आहे. आता त्यातल्या वेळेअभावी मी काही ठराविक रेंजचीच माहिती तुम्हाला देतोय इथं, आणि ते कसं मोजायचं. ठीक आहे. समजा मला एखादं अननोन व्होल्टेज आहे की जिथं काही व्होल्टेज आहे काही मला माहित नाहीये, त्यावेळेला शक्यतो मी काय करणार आहे की मॅक्झिमम रेंज सिलेक्ट करणार आहे. मल्टीमीटर मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जेव्हा आपल्याला AC अथवा DC कोणत्याही प्रकारचं व्होल्टेज मोजायचं असतं तेव्हा आपण नेहमी मॅक्झिमम जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी रेंज आपण सिलेक्ट करणार आहे. आणि नंतर जर आपल्याला पॉइंटर जो आहे तो जर थोडासा कमी हलत असेल, जास्त डिफ्लेक्शन दाखवत नसेल, तर आपण हळूहळू कमीची रेंज सिलेक्ट करणार आहे. हे त्याच्या बाबतीतलं खूप महत्वाचं आहे. मल्टीमीटर मध्ये इथं प्रोब बसवण्यासाठी मल्टीमीटरचे जे प्रोब किंवा प्रॉड दोन्ही शब्द वापरले जातात. काही ठिकाणी शक्यतो उत्तर भारतामध्ये प्रॉड असा शब्द, हिंदीमध्ये पुस्तकामध्ये प्रॉड असा शब्द आहे, आपण जनरली प्रोब असं म्हणतो. तर यासाठी काळी आणि लाल अशा दोन प्रोब आपल्याला मिळतात असतात. आता इथं जर बघितलं तर मगाचाच लिस्ट काउंटचा जो प्रकार आहे तो इथंही आपल्याला अप्लाय करायला लागतो. म्हणजे काय, उदाहरणार्थ आता इथं DC व्होल्टेज 50 ची रेंज आहे, साधारणतः 30, 40, 45 व्होल्ट असेल तर आपण ह्या 50च्या रेंजचा वापर करतोय. तर इथं जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं इथं जे 10, 50 आणि 250 दिलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. AC व्होल्टेज अथवा DC व्होल्टेज साठी इथं हे जे 10, 50 आणि 250 म्हणजेच काय, 0 ते 10, 0 ते 50 आणि 0 ते 250 हे जे आहे इथं थोडस आपण 1-2 मिनिटं फोकस करूया. की पहिली रेंज आहे ती 0 ते 10 आहे. इथं रेंज अशी आहे की 2, 4, 6, 8, 10. इथं पुन्हा 2 आहे, 2 चे 10 भाग केले. अर्थातच मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा लिस्ट काउंट जर काढायचा म्हणलं तर तो येणार आहे 0.2 व्होल्ट. 0.2 व्होल्ट म्हणजेच 2च्या पुढे जर काटा थोडस एक घर असेल, 2 घर असेल तर आपण 2.4, 2.2, 2.4 असं समजू शकतो. परत 50 ची रेंज आहे. 50, 10, 20, 30, 40, 50, 10 चे 10 भाग, 1 भाग 1 चा, या पद्धतीने आपण मोजणी करणार आहे. आणि शेवटी आहे 250. 50, 100, 150, 200 आणि 250. ठीक आहे. तर 50 चे पुन्हा एकदा 10 भाग, याचा अर्थ एक लहानात लहान भाग 5 चा. तर या पद्धतीने आपण काय करणार आहे की हे DC व्होल्टेज मोजण्यासाठी इथं रेंज आहे. थोडासा वेळ संपत आल्यामुळे जरा भरभर घेतोय. आता हे जसं इथं DC व्होल्टेज मोजण्यासाठी रेंज आहे की जिथे अगदी 0.1 पासून ते अगदी 1000 व्होल्ट पर्यंत, 0.5, 0.1 या रेंज टीव्हीतल्या किंवा अगदी काही जिथं अगदी फाईन व्होल्टेज असते 0.1, 0.2 अशा पद्धतीचं, त्यासाठी या रेंजचा वापर केला जाऊ शकतो. जनरली आपण एखादं उपकरण दुरुस्त करण्यासाठी
10, 50 या रेंजचा वापर करतो. विद्यार्थी मित्रांनो, हे मीटर जेवढं आपण व्यवस्थित शिकून घेऊ ना, तेवढं आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्तम टेक्निशियन होऊ शकतो. आपण जर बघलो आपल्या घरी एखादा एसी रिपेअर करायला आलेली व्यक्ती असेल किंवा एखादं अगदी आपल्या घरातलं आरओचं युनिट जरी रिपेअर करायला आलेली व्यक्ती असेल, आपल्या घरात एखादं इंडक्शन खराब झालं ते दुरुस्त करायला एखादी व्यक्ती आपण बोलावली असेल, ह्या कितीतरी विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरण दुरुस्त करणाऱ्या व्यक्तींच्याकडे तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की प्रत्येकाकडे मल्टीमीटर आहे. त्यामुळे हे मल्टीमीटर आपण किती चांगल्या पद्धतीनं किती व्यवस्थित शिकून घेतलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर आता या मल्टीमीटरच्या सहाय्याने किरकोळ थोडस आपण एखादी चेकिंग करायचं म्हटलं तर करू शकतोय. तर हे पहा, इथं माझ्याकडे 2 सेल उपलब्ध आहेत. ठीक आहे, इथं 2 सेल उपलब्ध आहेत. आता या 2 सेल मध्ये चांगला खराब सेल कोणता आणि वाईट सेल कोणता, हे जर सॉरी चांगला आणि खराब कोणता आहे ते मला जर पाहायचं असेल तर मी त्याची व्होल्टेजची तपासणी करू शकतो. अर्थातच हे डीसी व्होल्टेज देणारे सोर्स आहेत. त्यामुळे आपण इथं कॉमन पॉझिटिव्ह इथं जोडायचं आहे की लाल प्रोब नेहमी इथं रेंज पॉईंटला बसवायचे, इथं पॉझिटिव्हला काळी प्रोब नेहमी कॉमनला बसवायचे. हे आपण कधीही विसरायचं नाही. फक्त पुढे जाता जे ट्रान्झिस्टर आणि डायोड हे जे पार्ट आहेत ते तपासण्यासाठी अॅनालॉग मल्टीमीटरला या पद्धतीची जोडणी करावी लागते. हे खूप हे लक्षात ठेवा की आपल्याला जर ट्रान्झिस्टर आणि डायोड हे जे काही सेमीकंडक्टर पार्ट आहेत त्यांना तपासताना मात्र अशी जोडणी केली तर आपल्याला एनपीएन पीएनपी कॅथोड आणि ॲनोड समजून घेणं खूप सोपं जातं. तर त्यासाठी फक्त ही जोडणी अशी करावी ते पार्ट तपासताना. अदरवाईज इतर वेळेला नेहमी अशा आपण या पद्धतीने प्रूफ ठेवणार आहे. हे पहा, मी हा सेल तपासतोय. अर्थातच ही बॅटरी आपल्याला माहिती आहे की 9 व्होल्टची असते. त्यामुळं या बॅटरीला आपल्याला काहीही व्होल्टेज दाखवत नाहीये. ठीक आहे. या उलट हा एक सेल घेतोय मी, उलट झालं, हा सेल चांगला आहे. ठीक आहे, की याच्यातून आपल्याला पूर्ण 9 व्होल्ट व्होल्टेज मिळू शकते. तर या पद्धतीनं आपण व्होल्टेज तपासून विविध प्रकारचे पार्ट्स असतील तर पार्ट्स तपासणीकडे बघूया कितपत येते. तर हे अॅनालॉग मल्टीमीटर थोडक्यात घेतोय मी. आता हे डीसी व्होल्टेज मध्ये जातं. या एसी व्होल्टेज मोजण्यासाठी इथं आपल्याला जर बघितलं तर 10 ते 1000 हा जो लाल रंगामध्ये दिसते रेंज ही एसी व्होल्टेज मोजण्यासाठी आहे. यानंतर आपल्याला रेजिस्टन्स जर चेक करायचं असेल, विरोध जर चेक करायचा असेल तर त्यासाठी मात्र विद्यार्थी मित्रांनो हे सांगायचं राहून गेलं मगाशी, विरोध मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर या पद्धतीने पहिल्यांदा हा जो नॉब आहे आणि ही वरची स्केल हे खूप महत्वाचं आहे. रेजिस्टन्सचं जे स्केल आहे हे थोडस आपण त्याला लॉगॅरिथमिक स्केल म्हणू आपण. म्हणजे काय, जर आपण बारकाईनं पाहिलं इथं तर 0 ते 1 मध्ये जे अंतर आहे त्यापेक्षा 0 ते 2 मध्ये अंतर कमी झालेलं आहे. 0 ते 5 जवळ आलेलं आहे. 0 ते 5 पर्यंत जेवढं स्केल वापरलं गेलेलं आहे त्यापेक्षा 0 ते 10 ला कमी वापरलं गेलेलं आहे. थोडक्यात काय, ही जवळ 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 येत गेले. म्हणजे अगदी जर बघायचं म्हटलं तर तुम्ही 0 ते 100 जे आहे आणि 0 ते 200 अंतर बघा किती कमी आहे. तर ही रेंज थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. कसं चेक करायचं पाहूया आपण. तर या रेंजसाठी आपण काय करणार आहे की ही 2 टोकं एकत्र आणणार आहे या पद्धतीने. हे 2 प्रोब एकत्र आणणार आणि प्रत्येक रेंजसाठीचा 0 हा आपण वेगळ्या पद्धतीने सेट करणार आहे. या पद्धतीने हा रेजिस्टन्स साठी 0 ऍडजस्टमेंट करणारा नॉब आहे. या पद्धतीने आता हे 0 आलेलं आहे आणि मगच आपण जे काय तो विरोध मोजणार आहे. उदाहरणार्थ मी हा एक विरोध आहे माझ्या हातामध्ये. ठीक आहे, हा आहे 22 ओहमचा एक जर आपण म्हणू फ्युजेबल रेजिस्टर, 22 ओहमचा फ्युजेबल रेजिस्टर. आता आपण हा कसा मोजतोय बघा. अर्थातच ही रेंज खूपच त्याच्यासाठी मोठी होते. आपण खालच्या रेंजला येणार आहे. खालच्या रेंजचा 0 पुन्हा एकदा आपल्याला सेट करावा लागेल. अजूनही आपल्याला थोडस खाली यावं लागेल. पुन्हा 0 सेट करावा लागेल. आणि नंतर आता जर मोजलं आपण इथं 2च्या आसपास किंवा 2च्या आसपास काटा थांबतोय. ते 2 गुणिले इथं 10 आहे. इथं 10 दिसते आपल्याला. तो 10 आहे गुणक. गुणक आहे तो. म्हणजेच 2 गुणिले 10
अंदाजे 20 ओहमच्या आसपास हे दाखवते. 2 गुणिले 10 म्हणलं तर 20 ओहमच्या आसपास तो रेजिस्टन्स आपल्याला दाखवतोय की ज्याची प्रत्यक्षात व्हॅल्यू ही 22 ओहम आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण विरोध या मीटरच्या साह्याने चेक करू शकतो. आपण एखादी समजा आणखीन एखादा पार्ट दाखवेन मी. कपॅसिटर हा पार्ट मला चेक करायचा आहे. कसा दाखवते पाहूया. हा आहे इलेक्ट्रोलाइटिक कपॅसिटर. काटा थोडासा पुढे जातोय, मागे येतोय. जर कपॅसिटरची व्हॅल्यू जास्त असेल तर हा काटा खूप वेगानं आपल्याला पुढं गेलेला आणि परत मागे आलेला दिसेल. म्हणजे जसा जसा तो चार्ज होत जाईल तसा तसा काटा अनंताकडे येतोय. हे आपण जे आहे ते दिसते ते अनंत म्हणून आपण रीडिंग. म्हणजेच कपॅसिटरचा रेजिस्टन्स जसा चार्ज होईल तसा किंवा ज्या दोन टोकातून जे व्होल्टेज जसं मिळेल तसं तो वाढत जातो. त्यामुळे हे कपॅसिटरची तपासणी झाली. एखादा डायोड जरी चेक करायचा म्हणलं तर कसा चेक केला जातो पाहूया. या पद्धतीने दाखवत नाहीये, रीडिंग दाखवतोय. तर मगाशी मी तुम्हाला म्हणलं विद्यार्थी मित्रांनो की इथं हे काळी प्रोब आलेले, याला जर ॲनोड आणि याला कॅथोड म्हणायचं असेल तर आपल्याला हे उलट करावं लागेल. मगाशी सांगितलं होतं. तर इथं मी काही पार्ट तुम्हाला अॅनालॉग मल्टीमीटरच्या साह्याने तपासून दाखवले. इथं डीसी करंट मोजण्याची व्यवस्था आहे. मगाशी सांगितलं तसं इथं 0.25 अँपियर पासून ते अगदी 50 मायक्रो अँपियर पर्यंत करंट मोजला जाते. मायक्रो अँपियर म्हणजे खूप सूक्ष्म एकक आहे. नंतर हळूहळू वाढत जाणार एकक आहे इथं. तर या पद्धतीनं हा जे सिलेक्टर नॉब आहे तो योग्य त्या ठिकाणी ठेवून आपण डीसी व्होल्टेज, एसी व्होल्टेज, त्याचबरोबर रेजिस्टन्स किंवा विविध प्रकारचे कंपोनंट्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट्स आणि करंट, डीसी करंट हे मोजू शकतो. आता शेवट म्हणजे डिजिटल मल्टीमीटर. आता डिजिटल मल्टीमीटरचे खूप सारे प्रकार आहेत, खूप काही प्रकार आहेत. अगदी थोडक्यात मी दाखवेन. हे जर बघितलं तर साधं अगदी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे असायलाच हवं असं मल्टीमीटर की जे मार्केटला आपल्याला अगदी स्वस्तात 100-150 रुपयेपर्यंत, 200 रुपयेपर्यंत सुद्धा मिळू शकते. खूप स्वस्तात मिळू शकते. हा सिलेक्टर नाव आहे त्याचा आणि आपण त्या पद्धतीने मगाशी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल की व्होल्टेज मोजण्यासाठी आहे, नंतर हे एसी व्होल्टेज मोजण्यासाठी आहे, ह्या जर बघितलं तर डीसी करंट मोजण्यासाठी आहे आणि हे जर बघितलं तर कंटिन्युटी आणि रेजिस्टन्स मोजण्यासाठी ही रेंज त्याच्यावर उपलब्ध आहे. काही मीटर आणखी वेगळ्या प्रकारचे असतात तर ते मी दाखवेन. या मीटरला ऑटो रेंजिंग मल्टीमीटर असं म्हणलं जातं. ऑटो रेंजिंग याचा अर्थ काय की याच्यामध्ये समजा जर आपल्याला व्होल्टेज मोजायचं असेल इथं तर आपल्याला प्रकार कोणत्या प्रकारचं व्होल्टेज मोजायचं आहे. समजा एसी व्होल्टेज मोजायचं आहे. इथं तुम्हाला एसी आणि डीसी अशा रेंज सिलेक्ट करता येतात आणि सॉरी एसी किंवा डीसी हे सिलेक्ट करता येईल आणि त्यानंतर पुन्हा एसी डीसी दिसत नाही ना मीटरचं ते. ठीक आहे, दुसरं घेतो मी. नाही दिसत, ठीक आहे असो. हा सर ठीक आहे, हे मला एवढं व्यवस्थित दाखवण्यापेक्षा दुसरं एखादं मीटर दाखवून मी तुम्हाला. याला ऑटो रेंजिंग मल्टीमीटर असं म्हणलं जातं. त्यानंतर आणखी एक प्रकार तुम्हाला मी दाखवेन मल्टीमीटरचा. ते कुठे आहे? वास्तविक हे जरी एलसीआर मीटर असलं म्हणजे एल याचा अर्थ इंडक्टन्स, म्हणजे इंडक्टन्स म्हणजे काय थोडक्यात बघूया आपण. तर आपल्याकडे काही पार्ट्स असतात की ज्यांना आपण कॉईल असं म्हणतो. हे बघा, या विविध प्रकारच्या कॉइल्स आहेत, विविध प्रकारच्या उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या. या कॉइलची जी प्रॉपर्टी असते, जसं रेजिस्टरला रेजिस्टन्स असतो, कपॅसिटरला कपॅसिटन्स असतो, तसा कॉइलला इंडक्टन्स असतो आणि तो इंडक्टन्स मोजण्यासाठी इथं हेनरी ही रेंज त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर ते एलसीआर मीटर हे सुद्धा एक डिजिटल मल्टीमीटरच आहे. इथं जर बघितलं आपण तर इथं डीसी आणि इथं सिलेक्ट करू शकतो आपण एसी. आपल्याला पाहिजे ते व्होल्टेज आता आपण मोजू शकतो. एसी पाहिजे, डीसी पाहिजे, कुठल्या प्रकारचं व्होल्टेज पाहिजे. शक्यतो आपल्याला माहित नसेल त्यावेळेला मॅक्झिमम रेंज निवडायची आणि मग त्यानुसार आपण टप्प्याटप्प्यानं कमी येऊ शकतो. ठीक आहे. इथं आपल्याला या प्रकारच्या मीटरवर रेजिस्टन्स मोजण्यासाठी रेंज आहे. यानंतर इथं जर बघितलं आपण तर करंट मोजता येतो, दोन्ही प्रकारचा करंट. म्हणजे जर समजा मी इथं करंट मोजणार असू तर इथं जर बघितलं तर एसी करंट मोजायचं असेल तर मला हा नॉब प्रेस करावा लागेल थोडासा. हा डीसी करंट आहे आणि इथं एसी करंट.
म्हणजे इथं मी एसी करंट सुद्धा मोजू शकतो. मी एका मीटरवर एसी करंट पण तुम्हाला मोजून दाखवणार आहे. आणि आता मी जे शिकवतोय शेवट 5 मिनिटं ते म्हणजे हे जनरली आपण व्यवहारात वापरतो तो मेको ब्रँडचं डिजिटल मल्टीमीटर. ठीक आहे सर. हॅलो सर. हा बोला. सुरेश सर. हा काय किती वेळ घ्यायचं काय? तसा वेळ झालेला आहे आता. बर कव्हर झालं नाही थोडस मग हा. काय करूया? शंका काय आहेत का विचारा नाही तर विद्यार्थी. मुलांना काही शंका असेल तर विचारा. अनुराग आहे का? काय म्हटलं आता समजलं नाही. अनुराग आहे. हा अनुराग काय समजलं नव्हतं रे बाळा? मेसेज टाकला होतास ना, मला समजलं नाही. हा कुठला पार्ट होता? बसला विचारत जावा आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तुम्हाला टाकून देईन परत. सर मग काय थांबूया का मग? हा चालेल चालेल चालेल. कारण आता हे फक्त डिजिटल मल्टीमीटरचं थोडस सांगायचं राहून हा गेलं. सांगा सांगा बऱ्यापैकी हा ते सांगा. डिजिटल मल्टीमीटरचं अगदी 2 मिनिटात सांगतो. हो चालेल. विद्यार्थी मित्रांनो अगदी 2च मिनिटात आपण या मेको या मीटरची डिजिटल मल्टीमीटरची थोडक्यात माहिती घेऊया. मल्टीमीटर याचा अर्थ विविध प्रकारच्या राशी हे आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये रेंज बघा अगदी 200 मिली अँपिअर पासून 1000 व्होल्ट पर्यंत आपण हे मोजू शकतोय. 1000 व्होल्ट पर्यंत मोजू शकतोय. ठीक आहे. आणि इथं जर बघितलं एसी व्होल्टेज म्हणजे आपण जर सेल बॅटरी कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल त्याच्यातलं जर व्होल्टेज चेक करायचं वगैरे उपकरण आपल्याला इलेक्ट्रॉनिक रिपेअर करायचं असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला या रेंजचा वापर करावा लागतोय. प्रामुख्यानं 20 व्होल्ट 200 व्होल्ट या रेंजचा वापर आपल्याला करावा लागतो. आणि इथं हे एसी व्होल्टेज आहे. आपण साधारणतः एसी मेन्स व्होल्टेज जर तपासायचं म्हणलं तर तुम्हाला मी दाखवतो की बाबा आपलं एसी मेन्स व्होल्टेज कसं असते. तिकडे घाल याच्यामध्ये चालू करायचं. एक मिनिट मी जरा बरोबर आहे का बघतो प्रभू. हा आहेत ठीक आहे. कर चालू. हे आपल्याला एसी मेन्स व्होल्टेज दाखवते. आपल्याला जे एसी सॉकेट असतं त्याच्यामध्ये मी इथं बसवलेलं आहे. आणि जर बघितलं पण तुम्ही तेव्हा या इथं या एसी सॉकेट मध्ये प्रोब बसवलेले आहेत. तुम्हाला इथं हे एसी व्होल्टेज बघायला मिळते. असू देतात हे एसी व्होल्टेज इथं बघायला मिळते. यासाठी सगळ्यात महत्वाचं काय माहिती घेऊया की हे जे नॉब आहेत बंद करते कोणी हे कशासाठी आहेत तर कधी कुठं काय बसवायचं. हे कॉमनची जी काळी प्रोब आहे ती कधी हलवायची नाहीये. जर मला करंट मोजायचा असेल बंद करून प्रोब काढते बाहेर. जर मला करंट मोजायचा असेल आणि तो करंट जर मिली अँपिअर मध्ये असेल तर मला इकडे बसवावं लागेल. मग तो एसी करंट असू दे अथवा डीसी करंट असू दे. कारण या मीटरवर इथं जर पाहिलं तर एसी करंट पण आणि डीसी करंट सुद्धा मोजता येतोय. दोन्ही प्रकारचे करंट या मल्टीमीटरवर मोजता येतात. पहिल्यांदा जे मल्टीमीटर दाखवलं त्याच्यावर ही सोय नव्हती. याच्यावर मात्र आपल्याला दोन्ही प्रकाराने मोजता येतात. तसंच इथं जर बघितलं तर एसी व्होल्टेज मधून बघितलं आपण डीसी करंट मोजायचं असेल तर आपण मगाशी जर बघितलं तर तिथं जर जोडलं तर आपल्याला इथं डीसी करंट सुद्धा मिळणार आहे. एसी करंट मगाशी जिथं एक फक्त जस्ट उदाहरण दाखवतो तुम्हाला एसी करंट मोजण्याचं. जर मला एसी करंट मोजायचं असेल तर मात्र हा नॉब इथं मिली अँपिअरला न ठेवता मी इथं जे 10 अँपिअर म्हणलेलं आहे त्या 10 अँपिअर मध्ये ठेवणार आहे. आणि एसी करंट दाखवतो. मगाशी आपलं उत्तर आठवतंय आपल्याला की 0.700 मिली अँपिअर किंवा 0.7 अँपिअर आलं होतं. आता पुन्हा एकदा आपण ते चेक करतो. जरा सगळं मगाशी इथं ते काढ. या इथं 2 टोकं लावायची. इथं 2 टोकं लावायची. ती 2 टोकं इथं लावायची. ते मीटर बाजूला ती 2 टोकं यायला लाव. बस ते दोन्ही एकत्र आणू नको. इंटरनेट कनेक्शन
ते सुद्धा मुलांना बोलवतात. हम्म. 12वीच्या. दाखवतो तर रीडिंग दाखव. आपल्यातल्यानाच उत्साह नाही. आपण बोलू इथं बघ म्हणलं 4 जण चार जण. इथं बघितलं एकच दिवस आहे, 2 दिवस. हे सिरीज मध्ये जोडलेलं आहे. इथे मीटर करंट दाखवतोय. व्यवसाय फार ना आपली. करंट दाखवतोय 0.74 अँपियर. म्हणजे काय त्याला याचा अर्थ मगाशी म्हणलं तसं 0.74 अँपियर करंट दाखवतोय मीटर. या पद्धतीने एसी करंट मोजताना मात्र रेंज कशी घेतलेली आहे हे बारकाईने पाहू शकता मीटरवर तुम्ही. ठीक आहे? बंद कर. तो आता आला होता एक जण, त्याचा मला फोन आला 10 वाजता. सर आता येतोय मी सर. या बरं का. म्हणलं या म्हणलं अरे घरी ये अजून नाही सर. म्हणलं, मला यायचं. अरे म्हणलं मग तू ये ना, तू ये तिथं मग आम्ही 11 नंतर येणार, 11:30 येतो. तर म्हणलं काय करायचं. सर म्हणलं मी परीक्षा मला पेपरच लिहायला द्या. म्हणलं आता घरी येऊ का तुझ्या, सांग मला. म्हणजे सर पेपर द्या की मी घरी आणतो लिहून. घरून आणलं तर काहीतरी म्हणत होता, ते आजोबा एकाला केलं वारले. की हे 10च्या तासात तेच करणार. आजोबा वारले का काय म्हणत होता तो. हे नाही मान्य, परंतु मी विचारलं की त्याला तू कधी आलाय. चालेल ना. सर हा बोला. करूया क्लोज. हो हो चालेल. ओके. हा माईक सुरू होता. हा चालू राहतो. उद्या भेटूया आपण याच वेळेला 12:30 ते 1:30च्या दरम्यानच. आणि वेळेबद्दल काय असेल तरी वाईज ऍपवर मेसेज करा.